पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पुस्तक महोत्सवात तब्बल 800 बुक स्टॉल तर महोत्सवात केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन। मुंबई विधिमंडळ राड्याचा अहवाल विधानसभेत सादर, आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीचा अहवाल विधानसभेत सादर। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका उमेदवारीसाठी शिवसेना कार्यालयामध्ये गर्दी, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी तर एका जागेसाठी 10 पेक्षाही जास्त अर्ज घेतले जात असल्याची माहिती। सोलापूरमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचा राजीनामा देत भाजपकडून इच्छुक उमेदवारीचा घेतला अर्ज। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दिव्यांग बांधवांचं आंदोलन, दिव्यांगांसाठीचा 5% निधी खर्च न झाल्याचा आरोप, आमदार खासदारांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। नाशिकमध्ये नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कारवाई, निर्मिती विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल, कारवाईत 70,000चे नायलॉन मांजा जप्त। विक्रोळीमध्ये पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, दुरुस्तीच्या कारणामुळे पूल करण्यात आलाय बंद। हिंगोलीमध्ये संत्र्याच्या बागांना वातावरणाचा फटका, 2.5 एकरमध्ये संत्र्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी संकटात। छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त 68 शब्दांमध्ये, सीबीएसई अभ्यासक्रमात महाराजांचा इतिहास 68 शब्दांमध्ये, सत्यजित तांबे यांच्याकडून विधानसभेत संताप व्यक्त। पुण्यामध्ये जीआरपी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।